नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची पूर्ण तयारी. आज साहित्यांचे वाटप. धुळ्यातील एका वॉचमनच्या घराला आग, आगीत संसारोपयोगी वस्तू खाक. विरार येथील श्री जीवदानी मातेचं मंदिर भाविकांसाठी खुलं. श्री गुरु नानक जयंतीनिमित्त धुळ्यातील गुरुद्वारात लंगरचा कार्यक्रम संपन्न. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एसटी आगारात सोशल डिस्टन्सचा फज्जा. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त धुळे येथील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ. आणि कार्तिक पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात सामूहिक तुलसी विवाह संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी झाल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे आज मतदान केंद्रांवर नियुक्त्या केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान पेट्या वाटप करण्यात आल्यात. नियोजनानुसार 1 डिसेंबरला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात मतदान होणार आहे. मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे. भाजपचे अमरीशभाई पटेल आणि काँग्रेसचे अभिजित पाटील यांच्यात ही लढत आहे. त्यानिमित्त निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान केंद्रावर आज सकाळी रवाना झाले व मतमोजणीसाठी तयारीही पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी संजय यादव यांनी दिली. साहित्याच्या वितरणाप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हा अधिकारी प्रमोद भांबरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी उद्या दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली असून आज 30 तारखेला आपण सर्व मतदान पथकं नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथून साहित्य देऊन रवाना करणार आहोत. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व पथकं त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि त्यानंतर मतदान केंद्र व्यवस्थितपणे लावली जाईल अशी तयारी आम्ही केलेली आहे. आता साहित्य वाटपाचं काम सुरू आहे. ते अर्ध्या तासात साहित्य वाटप पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्र आपापल्या मतदान पथक आपापल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार होते. सर, आणि प्रत्येक मतदान केंद्रावर 1 प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 पोलिंग ऑफिसर आपण नेमलेले आहेत. तर पुरेसा पोलीस बंदोबस्त सुद्धा त्यांच्यासोबत दिलेला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा मिळून किती नेमले सर? प्रत्येक मतदान केंद्रावर एक तहसीलदार आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत. धुळे शहरातील गिंदोडिया हायस्कूलच्या वॉचमनच्या घराला अचानक आग लागली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. धुळे शहरातील गजबजलेल्या अशा पारोळा रोडच्या कोपऱ्याला गिंदोडिया हायस्कूल आहे. या हायस्कूलच्या पटांगणाच्या कोपऱ्याला शाळेचा वॉचमन राजेंद्र विश्वास मराठे यांचे निवासस्थान आहे. कोरोनामुळे शाळा बंदच असून शिवाय रविवार असल्याने परिसरात शुकशुकाट होता. अशातच घराला आग लागल्याचं मराठे यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ घरातील सदस्यांना बाहेर काढत महापालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबाने 2 फेऱ्या करीत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत संसारोपयोगी साहित्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तसेच घटनेची माहिती आझादनगर पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते, अशी माहिती राजेंद्र मराठे यांनी दिली आहे. दरम्यान घराला कोणी आग लावली की लागली, कोणत्या कारणाने लागली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पालघर जिल्ह्यातील विरार येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री जीवदानी मातेचं मंदिर गेल्या 8 ते 9 महिन्यानंतर खुले करण्यात आल्यामुळे काल भाविकांनी गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांतर्फे अत्यावश्यक उपाययोजना राबवल्या गेल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे गर्दीच्या ठिकाणावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यात मंदिरं, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आदींवर बंदी घातली होती. मात्र देवतारी त्याला कोण मारी असे म्हणणाऱ्या भाविकांतर्फे देवालये उघडण्यासाठी निवेदने, आंदोलने, भजन संध्या म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र गेल्या 8 ते 9 महिन्याच्या भाविकांच्या या प्रतीक्षेला अखेर न्याय मिळून मंदिरं खुली करण्यात आलीत आणि भाविक आपापल्या भावनेप्रमाणे देवालयामध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेत साध्या पद्धतीने आपापल्या मानमानता तथा नवस फेडताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यातील विरार येथील श्री जीवदानी माता मंदिर येथेही भाविकांनी रविवारी दर्शनाचा लाभ घेत आपले नवस फेडले. विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानं मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता करून सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे व भाविकांनी शासनाने लादून दिलेल्या नियमांचे पालन करावे या संदर्भात जनजागृतीही केली जात आहे व भाविकही सामाजिक अंतर ठेवत देवीचं दर्शन घेत आहेत व मंदिर परिसरातील दुकानांमध्येही स्वच्छता राखून पूजेच्या साहित्यांची विक्री केली जात आहे. मात्र आजही भाविकांची संख्या कमी असल्याने पूजेच्या साहित्यांची विक्री म्हणावी तशी होत नसल्याने विक्रेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. आप 8 महीने के बाद जीवदानी माता के दर्शन पे आ रहे हैं, आपको मन को कैसे लग रहा है अभी? बहुत अच्छा लगता है. मैं हर महीने आता था. हम तीनों केरल से हैं. इधर बैंक में काम करता है. ऑर्डर आया है दोनों को. केरल में फिर ट्रांसफर मिला. उसके पहले दर्शन करने के लिए अभी जीवदानी माता के पास आया. उसके पहले हम हर महीने आता था. अभी 8 महीने के बाद आता है. जीवदानी माता का दर्शन करने का सौभाग्य हमको मिला. बहुत खुशी है. सर आप क्या कहेंगे? मेरा नाम सजीद है जी. मैं धनलक्ष्मी बैंक में काम करता है. मेरा इधर केरला जाने के लिए मेरा ऑर्डर मिला था. उसके पहले इधर देवी के साथ दर्शन करने के लिए ये मेरा थाने से आया. थाने से रहते हैं इधर आया था. चांगलं वाटतंय. देवाला हेच प्रार्थना केली आहे, सर्व करोनाची महामारीमधून सर्वांना बाहेर काढा आणि सर्वांना चांगलं ठेव बस. आणि सर्वांना देवाला आशीर्वाद दे आणि सर्व एकदम सुख शांतीने राहा. 8 ते 9 महिन्यापासून मंदिर बंद होतं, आता आईच्या दर्शनाला आलेत. काय वाटतं तुम्हाला? आनंद होतो. कुठून आलेत? नालासोपारा. पहिल्यांदा आलेत 8 महिन्यानंतर. मंदिर उघडल्यामुळे आम्हाला आमचा नवस पूर्ण करतो. तुमचा नवस होता दर्शनाला येण्याचा. ते लॉकडाऊनमुळे आम्ही तो पूर्ण करू शकत नव्हतो, पण आता ते मंदिर उघडल्यामुळे तो नवस आम्ही पूर्ण करू शकतो. धन्यवाद. 8 ते 9 महिन्यापासून कोरोनामुळे पूर्ण बंद होतं. आता सरकारने मान्यता दिली आहे. मागच्या आठवड्यापासून मंदिरं चालू झालेत. तुम्हाला काय वाटतं? आजपासूनच हां, आजपासून पकडा. भाविक येतात आईच्या दर्शनासाठी. येतात भाविक येतात. गर्दी होते, थोडी गर्दी होते. संसर्गाची भीती वाटते का तुम्हाला? बाहेरून लोक येतात, तुम्हाला भीती वाटते का? नाही, भीती नाही वाटत. आई जीवदानी मातेच्या दर्शनाला 8 ते 9 महिन्यानंतर येत आहे. काय वाटतं तुम्हाला? मला खूप आनंद वाटतोय. 8-9 महिन्यानंतर मंदिर खुले झाले असल्यामुळे अजूनही खूप आनंद वाटतोय. आईंना काय वाटतं? आनंद वाटला तर आलो बाबा. हां कुठलेही देवस्थान झाले नाही आईचे. हां. हे पहिलं देवस्थान झालेलं आहे 8-9 महिन्यानंतर लॉकडाऊन. आई भक्तांची वाट पाहत होती, हा म्हणून आईंच्या भेटीसाठी तुम्ही आलेत. हा भेटीला आली. मेरे आराधीन आहे हां हां म्हणून आले आईच्या भेटीला. हां. धंदा नाही आहे. भाविक भक्त थोडा यायचे कमी आहेत.
हे आपल्या लोकल मुळे जाम कमी आहे पब्लिक, हां हां त्याच्यामुळे आमचे धंदा पण नाही मिळत, थोडं थोडं होते. नालासोबतची पब्लिक आहे ना, आता लोकल धंदा नाही होत. असं जेव्हापर्यंत लोकल चालू नाही होत तेव्हापर्यंत तोपर्यंत आमचा धंदा होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, अजून मंदिरं चालू झाले पाहिजे होते का नाही? म्हणजे मंदिरं चालू झालं पाहिजे होते का नाही हो, पहिले? हो, चालू झाला पाहिजे होता आम्हाला. थोडं 8 महिन्यापासून मग घरी बसून काय करणार, खायला पण आम्हाला काय नाही, काय कामधंदा काय नाही मिळत म्हणून. संसर्गाची भीती होती ना मग? हो होती ना होती बरं. सर, 8 ते 9 महिन्यापासून मंदिरे बंद होते, तुम्ही आज मातेच्या दर्शनासाठी आले, काय वाटतं, काय म्हणाल तुम्ही? फार बरं वाटलं. तिच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत आहे हां आणि श्रद्धा भक्ती शेवटी आज ती आम्हाला घेऊन आली तिच्याजवळ. सगळ्या भक्तांना सुखी ठेवू म्हणजे आई भक्तांचीच वाट पाहत होती म्हणून. भक्तांची वाट पाहते आणि तिला हीच विनंती आहे की हे जे सावट आलेलं आहे आपल्या महाराष्ट्रावरती, देशावरती, भक्तांवरती, ते समूळ तिने नष्ट करावं आणि भक्तांना परत हसत खेळत तिच्या दरवाज्यात दर्शनाला येऊन जावं, तिची इच्छा ती करते. आज तुम्ही भाऊकून इकडे आलेले आहेत, तुम्हाला 8 ते 9 महिन्यापासून आईची अपेक्षा होती की दर्शनासाठी आम्ही कधी जाऊ. जरूर. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे मंदिर उघडवण्याचा, हां, तो योग्य आहे. हा अतिशय योग्य निर्णय आहे. तुम्हाला वाटतं भाविकांची गर्दी झाली पाहिजे? गर्दी झाली पाहिजे, परंतु जे नियम आहेत, मास्क, त्याच्यानंतर दुरावा, गर्दी जास्त अवस्थावा करू नये, ह्या गोष्टीचं मात्र प्रत्येक भाविकांनी लक्षपूर्वक केलं पाहिजे. मंदिर देवस्थानने अजून काय उपाययोजना केल्या पाहिजे? कोणी मंदिर मंदिरने देवस्थान, असो किंवा प्रशासनने असो, हां, सरकारने काय सगळ्याच नवीन योजना गोष्टी उपाय? मंदिर किंवा प्रशासन करू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आम्ही पब्लिकनी, आम्ही भाविकांनी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं नियंत्रण केलं पाहिजे. सरकारला दोष देऊन आणि मंदिराच्या ट्रस्टींना दोष देऊन काही फायदा नाही. समजलं? छान दर्शन छानपैकी केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी. माझे कुटुंब माझी जबाबदारी. श्री गुरु नानक जयंती निमित्त धुळे शहरातील गुरुद्वारा येथे प्रकाश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आज धार्मिक कार्यक्रमास लंगरचा कार्यक्रमही घेण्यात आला व या कार्यक्रमांचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. गुरु नानक जयंती निमित्त गुरुद्वारात शनिवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आज श्री गुरु नानक जयंती असल्यामुळे गुरुद्वारात सकाळी 9 वाजेपासून अखंड पाठ व गुरुवाणी घेण्यात आली. त्यानंतर 11 वाजता कथा, प्रवचन, कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला व 1 वाजेपासून लंगरला सुरुवात करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांना सर्वधर्मीय भाविकांनी सहभागी होऊन लंगर कार्यक्रमाचा लाभ घेतला. दिवाळी झाल्याने गावी आलेल्या प्रवाशांची आता आपल्या गावी जाण्यासाठी धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची एसटी आगारामध्ये एकच गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीच अत्यावश्यक सेवा तथा नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. या समस्येला पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एसटी आगार देखील अपवाद नाही. सदर आगारात बोरवली येथे जाणाऱ्या प्रवाशांची तिकीट घेण्यासाठी मोठी रांग असते. मात्र या रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांतर्फे कुठलेच सामाजिक अंतर पाळले जात नाही. विशेष बाब म्हणजे प्रवाशांना आधी तिकीट घ्यावं लागतं म्हणून रांग लावावी लागते. रांगेतील काही प्रवाशी विनामास्क असतात,
त्यामुळे कोरोनाला पुन्हा आमंत्रण दिलं जात असल्याचं चित्र असतं. त्यात स्थानिक प्रशासन देखील कुठलीच नियमावली राबवताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी आणि बेशिस्त तथा बेफिकीर वागणाऱ्यांवर लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत असल्याची माहिती आमच्या मुंबई वसईच्या प्रतिनिधी साधना काळोखे यांनी दिली आहे. धुळे चाळीसगाव रोडवरील श्री कार्तिक स्वामी मंदिर कार्तिक पौर्णिमेनिमित्त खुले करण्यात आल्यामुळे भाविक गेल्या 2 दिवसापासून मंदिरात येऊन श्री कार्तिक स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेताना दिसून आलेत. धुळे येथील चाळीसगाव रोडलगत गीता जिनिंग व प्रेसिंग कारखाना आहे. पूर्वीच्या बिजेराम डेडराज ऑइल मिल आवारात शेठ पन्नालालजी जीवनरामजी अग्रवाल यांनी सन 1982 साली श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी श्री महादेव मंदिराची स्थापना केली. याचवेळी या जुन्या पद्धतीच्या घुमट आकाराच्या मंदिरात गणपती, शिवशंकर, पार्वती व हनुमानजी यांच्या आकर्षक संगमरवरी मूर्तींसह श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली व हे मंदिर जागृत असल्याची भावना दृढ झाली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊन यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं. यंदा 2 दिवस मंदिरं खुली करण्यात आल्यामुळे भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. त्यानिमित्त मंदिराचे प्रमुख भरत अग्रवाल यांनी यंदाही भाविकांच्या सुविधेसाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न केले होते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रखर झोत फेकणारे दिवे, रस्त्यांची डागडुजी, मंदिराची विद्युत रोषणाई आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. अग्रवाल यांनी स्थापना केलेली आहे. या मंदिरामध्ये गणेशजी, बजरंगबली, पार्वतीजी, शिवजी, नंदीजी, कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. या कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या दर्शनाचं विशेष महत्त्व असतं. लोक भाविक इथं दर्शनाचा लाभ घेत असतात. होम हवन पूजाविधी करून सरळ मंदिर खुले करण्यात येते. यावर्षी खुले करण्यात आलेले आहे. कोरोना प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टन्सिंग व मास्कचे वापर करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. तरी भाविकांनी सरळ दर्शनाचा लाभ नियमाने व कोरोना प्रादुर्भावाच्या हिशोबाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे ही विनंती. कार्तिक शुद्ध एकादशी पासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह साजरे केले जातात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी, अर्थातच खोपडी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. संपूर्ण देशभरात तुलसी विवाह साजरा केला जातो. तुलसी विवाहानंतर उपवर मुलामुलींच्या विवाहांना प्रारंभ होत असतो. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळत असते. धुळे शहरातील माणिकनगर परिसरातही दरवर्षीप्रमाणे स्थानिक रहिवाशांनी सामूहिक तुलसी विवाह साजरा केला. स्थानिक रहिवासी दरवर्षी लोकवर्गणीतून या ठिकाणी सामूहिक तुलसी विवाह साजरा करीत असतात. त्या अनुषंगाने यंदाही दिनांक 29 रोजी माणिकनगर परिसरात कापडे दाम्पत्याच्या घरी ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारात विवाहाच्या मंगलाष्टकासह वाद्यवृंदांच्या साक्षीने हा विवाह संपन्न झाला. यावेळी परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी माता भगिनींनी नृत्याचाही आनंद घेतला. आम्ही माणिकनगर एरियातील महिला दरवर्षाप्रमाणे याही वर्षी तुलसी विवाह स्थापन केला. भारतीय संस्कृतीप्रमाणे सण उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी खोपडी एकादशी अर्थात खोपडी एकादशी पूर्ण भारत देशात साजरी होत असते. या दिवशी तुलसी विवाह स्थापन केला जातो. त्यानंतर उपहार मुलामुलींचे विवाह होत असतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही माणिकनगर परिसरातील रहिवासी एकत्र येऊन हा उत्सव सामूहिकपणे साजरा करतो. या कार्यक्रमास ब्राह्मण, ढोल ताशासह मनसोक्त आनंद आम्ही घेत असतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची पूर्ण तयारी, आज साहित्यांचे वाटप. धुळ्यातील एका वॉचमनच्या घराला आग, आगीत संसारोपयोगी वस्तू खाक. विरार येथील श्री जीवदानी मातेचं मंदिर भाविकांसाठी खुलं. श्री गुरु नानक जयंतीनिमित्त धुळ्यातील गुरुद्वारात लंगरचा कार्यक्रम संपन्न. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एसटी आगारात सोशल डिस्टन्सचा फज्जा. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त धुळे येथील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ. आणि
कार्तिक पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात सामूहिक तुलसी विवाह संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.